नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय थोडा वेगळा आहे, पण सायकोलॉजीशी रिलेटेडच आहे। आपण म्हणतोय की काय ना, सगळीकडे सगळी घाण झालेली आहे। त्याचप्रमाणे आपण आता वृक्षारोपण वगैरे या सगळे कार्यक्रम राबवत आहोत। तर वृक्षारोपण कार्यक्रम राबवणं हे का गरजेचं पडलं? खरंच त्याची गरज होती का? आणि जी गरज आज आपल्याला जाणवते त्याला कोण जबाबदार आहे? तर मी माझं जस्ट वाचण्यात एक छोटंसं कोट गेलं आणि मला ते खूप आवडलं आणि मला वाटलं की त्या कोटवर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांशी नक्की बोलावं। त्या कोटमध्ये इतकं छान लिहिलेलं होतं की झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, नका लावू तुम्ही झाडे। झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, नका लावू तुम्ही झाडे। झाडे लावण्याचं सामर्थ्य निसर्गात आहे। निसर्ग स्वतः झाडे लावतो आणि वाढवतो सुद्धा। फक्त तुम्ही माणसांनी ती तोडू नका। बरोबर बोलले ना? की झाडे लावा, नका लावू झाडे। निसर्ग स्वतःच लावतो झाडे, निसर्ग स्वतःच उगवतो झाडे आणि स्वतःच वाढवतो ही झाडे। फक्त तुम्ही झाडे तोडू नका। फक्त तुम्ही झाडे तोडू नका। त्याचप्रमाणे त्याच्या दुसऱ्या लाईन होत्या, आपण सगळीकडे बघितलंय, या नदीचं त्या नदीचं शुद्धीकरण करायला हवं, तिचा उपसा करायला हवा, तिला शुद्ध करायला हवं, ती खूप त्याच्यात घाण झालेली आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि त्यावर पेटणारं खूप मोठं असं राजकारण। पण अहो, तुम्ही त्या नदीत का घाण टाकता? ती नदी स्वतः घाण होत नाही, निसर्गाने तिला प्रवाही बनवलं आहे। तिच्या प्रवाहाने ती स्वतः नेहमीच निर्मळ आणि स्वच्छ असतं। तिला अस्वच्छ करण्याचं काम करतो तो आपण माणूस। ती आपण नका करू तिचा उपसा, नका करू तिला स्वच्छ, तिला तिच्याच प्रवाहाने जाऊ द्या। फक्त आणि फक्त तुम्ही करू नका तिला गलिच्छ। हो, तुम्ही गलिच्छपणा करता। तुम्ही तुमचा केर कचरा, कपडे सगळं त्या नदीत टाकता, म्हणून ती गलिच्छ होते। ती स्वतः प्रवाही आहे, तिला स्वतःला स्वतः स्वच्छ करता येतं। फक्त तुम्ही तिला गलिच्छ करू नका। त्याचप्रमाणे आपले जे काही प्राणीप्रेमी, आपण सगळे लोक फार प्राणीप्रेमी झालेले आहोत की प्राण्यांना वाचवा, पक्ष्यांना वाचवा, प्राण्यांना वाचवा, पक्ष्यांना वाचवा। त्यांना तुम्ही वाचवण्याची गरज नाही आहे। निसर्गाने त्यांना तेवढं सक्षम बनवलेलं आहे आणि त्यांच्या पोटा पाण्याची सोय सुद्धा निसर्गाने केलेली आहे। तुम्ही फक्त झाडे तोडून आपली बंगले बांधू नका आणि रान जाळू नका, म्हणजे जंगले जाळू नका। जंगल जाळतात आपल्या मोठमोठ्या बिल्डिंग्स तयार करण्यासाठी, मोठमोठे बंगले तयार करण्यासाठी, त्या घनदाट जंगलांना भुईसपाट करतात। कुठे जातील ती प्राणी? आणि मग म्हणता की प्राणी वाचवा, प्राणी वाचवा। माझं पर्सनल मत असं आहे की हे आपल्याला करायची गरज नाहीये, हे निसर्ग स्वतः करतोय। तुम्ही फक्त निसर्गाच्या ह्याच्यात हस्तक्षेप करू नका। पण म्हणतोय सगळीकडे हाहाकार झालाय, सगळीकडे लोक एक दृष्ट प्रवृत्तीचे झालेले आहे, कुणावर विश्वास ठेवता येत नाही, काही ठेवतात नाही। तुम्ही प्रत्येक व्यक्तीला चेंज करू शकणार आहात? नाही ना। तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा। प्रत्येक व्यक्तीने जर विचारलं की मला व्यवस्थित राहायचं आहे, तर कशाला येतो दुसऱ्याला
सुधरवण्याचा किंवा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करायची गरज आहे. स्वतः व्यवस्थित राहा तर सगळा जग, सगळा समाज हा व्यवस्थित राहील. त्याचप्रमाणे आपल्याला निसर्गाने मानसिकदृष्ट्या खूप सक्षम बनवलेला आहे, खूप सक्षम बनवलेला आहे. त्याला काही करायची गरज नाही आहे. तो इतका सक्षम आहे ना, तुम्हाला कुठली गोष्ट करायची गरज आहे. पण तुमच्या या माइंडमध्ये अशा काही गोष्टी टाकू नका की ते माइंड गलिच्छ होईल, काम करणं बंद करेल. काय तो हो आपल्याला टेन्शन, चिंता वाटते, टेन्शन येते, कारण आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स आणतो. तेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स आणणं बंद करा. तुमचं माइंड हे खूप स्ट्रॉंग आणि हॅपी आहे. फक्त काय करायचं आहे की तुम्ही जे निगेटिव्ह थॉट्स त्याच्यात टाकताय ना, ते टाकणं तुम्हाला बंद करायचं आहे. निसर्गाने सगळी प्रकारची काळजी घेतलेली आहे. निसर्गाने जंगलांची काळजी घेतली आहे, निसर्गाने नद्यांची काळजी घेतली आहे, निसर्गाने प्राण्यांची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे निसर्गाने आपली आणि आपल्या मानसिकतेची सुद्धा काळजी घेतलेली आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही सारखंच. तुम्हाला खूप छान शरीर निसर्गाने दिलं आहे, भगवंताने दिलेलं आहे, पण तुम्ही त्याला घाण करताय. तुम्ही वेगवेगळ्या चुकीच्या सवयी लावून त्या शरीरांना बिघडवताय. त्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स टाकून तुम्ही तुमच्या मनाला बिघडवताय, तुमची मानसिक स्थिती बिघडवताय, शारीरिक स्थिती बिघडवत आहेत. त्याला फक्त आणि फक्त आपण स्वतः जबाबदार असतो, कुणीही दुसरं नाही. तेव्हा जे आहे ते तसंच राहू द्या, कारण तुम्ही चांगलं तर करायच्या नादात सगळं वाईट करताय. सो मनाला शांत ठेवा, निसर्गाच्या सानिध्यात ठेवा आणि आनंदी राहा. तरच आपलं आयुष्य हे सुंदर बनेल. हे कायम लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या नियर अँड डिअरला नक्की शेअर करा आणि प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.